विषय निघालाच आहे, तर त्याला जोडून आज एक विषय चर्चेत येतो म्हणजे हिंदी कंपल्सरी केल्याचा, अनिवार्य केल्याचा. तुम्ही काय सांगाल? मोरे दादा सुद्धा इथेच आहे, आता याच्यावरून खूप वादंग आधीच झालाय. असं आहे की आधी आपण अनिवार्य केली होती, काल जो जी आर काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे. आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल. 3 भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं. ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त 2 भाषा, त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे. एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात, त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे. कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल, ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल. त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे. मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाही आहे. भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगल्या आहेत. ठीक आहे, आता इंग्रजी व्यवहार भाषा झाली आहे, पण या नवीन शैक्षणिक धोरणाने सगळ्यात महत्त्वाचं काम जर काही केलं असेल तर मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग खुला केला आहे. आता आपण इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी हे मराठीत शिकवायला लागलो, यापूर्वी कधीच नव्हतं. नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपले डॉक्टर जे बनत आहेत वैद्यकीय क्षेत्रात ते मराठीमध्ये बनत आहेत, MBA मराठीमध्ये बनत आहेत. म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाने मराठीला वैश्विक भाषा, ज्ञानभाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघडं केलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाही आहे. तुम्ही जर तोच GR बघितला असेल तर त्यात सांगितलं आहे कुठल्याही प्रकारची शाळा असो मराठी अनिवार्यच असेल, त्या मराठीला पर्याय नाही आहे. हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत. कुठलीही भारतीय भाषा ज्याला जी शिकायची ती शिकता येईल. राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, थोडं कन्फ्युजन दिसतंय मग या निर्णयामुळे. माझी राज ठाकरेंची चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे की 2च भाषा असल्या पाहिजे, तिसरी भाषा तुम्ही लादू नका. मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक NEP मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय. जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. NEP देशाकरता आहे. आपल्याला कल्पना आहे की 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही. आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट. आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे जो काही सन्माननीय श्री राज ठाकरेंचा आग्रह आहे की 2च भाषा ठेवा, मला असं वाटतं की केंद्र सरकारने NEPच्या माध्यमातून 3 भाषेचं सूत्र, आणि हे काही NEP केवळ केंद्र सरकारने तयार केली नाही, देशभरातल्या एक्सपर्ट्सनी बसून NEP तयार केली. ती करत असताना कॉग्निटिव्ह पॉवर माइंडची किंवा मुलांचं मस्तिष्क कसं डेव्हलप होतं, त्याच्यामध्ये त्याची सायकोलॉजी काय, अशा सायंटिफिक गोष्टीचा विचार केल्यानंतर मग हे धोरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. हे धोरण तयार